कोण म्हणतं की मुलगीच आईला जास्त चांगलं समजून घेऊ शकते. आपण नेहमी म्हणतो मुलगीच आईची जास्त काळजी घेते, पण खरं सांगू, मुलगाही आईची तेवढीच काळजी घेतो बरं का. फक्त तो बोलत नाही आणि दाखवत नाही एवढंच. पण प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी मात्र ठाम उभा असतो. आई आजारी असते तेव्हा मुलगी औषध देते, पण मुलगा मात्र शांतपणे तिच्या शेजारी बसून राहतो. तरीसुद्धा आईला त्याचा मोठा आधार वाटतो. दोघांची काळजी करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी प्रेम मात्र आईवर तेवढंच असतं बरं का. जशी आईसाठी दोन्ही मुलं सारखी असतात, तसंच मुलांसाठी सुद्धा आईवरचं प्रेम मात्र तसंच सारखंच असतं. इथे मी हे सांगण्याचं कारण म्हणजे आत्ता तुम्हाला सध्या माहिती आहे की साक्षी इथे नाही आहे, तर आत्ता मला संक्रांत जी झाली त्या संक्रांतीला मासिक धर्माची अडचण होती आणि तेव्हा देवाला तर नैवेद्य दाखवायचाच होता. आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ना इथे आधीने पुढाकार घेतला आणि मस्त असा शिरा केला. आता हा शिरा अगदी मी करते ना त्या चवीचा झाला होता बरं का. त्याच्यामध्ये मस्त असं जायफळ टाकलं, वेलची टाकली आणि छान अशी केशरसुद्धा टाकली. हो, थोडासा ओटा मात्र मेसी केला, बट इट्स ओके. तेवढं तर आपण समजावूनच घेऊ शकतो. आणि मी तर सांगेन की मी दर संक्रांतीला पुरणाचा स्वयंपाक करते, त्यापेक्षा सुद्धा देवांना सुद्धा हाच शिरा आवडला असेल आणि अगदी देवांपर्यंत तो पोहोचला सुद्धा असेल. कारण की जेव्हा आईसाठी मुलं धावून येतात ना, तर ते खरंच देवापर्यंत पण पोहोचतं आणि आईपर्यंत सुद्धा पोहोचतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती कर. संक्रांतीची कर म्हणजे आपण ती कर उलटवत असतो, म्हणजे धिरडे करत असतो. तर इथे आधीने सुद्धा थोडेसे असे धिरडे केले होते, अगदी डोशांसारखेच खमंग झाले होते. आणि त्याबरोबर चटणीसुद्धा केली होती. हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे, दही टाकून मस्त अशी खमंग चटणी केली होती. त्याला वरून फोडणी पण दिली. आणि काय सांगू, त्या दिवशी आमचं इतकं सुंदर असं जेवण झालं. म्हणूनच म्हणते की मुलगा असो की मुलगी असो, आईवर मात्र दोघांचं प्रेम सारखंच असतं बरं का. मुलगी जेवढी काळजी घेते ना, तेवढीच मुलगासुद्धा काळजी घेतो आईची. म्हणून तर म्हणते की मुलंसुद्धा मुलींपेक्षा काही कमी नसतात बरं का. आजकाल तर मुलंसुद्धा शेफ बघायला मिळतात आणि त्यांच्या हाताला सुद्धा तेवढीच खमंग चव असते बरं का. तर चला, आता इथे आमचे धिरडे वगैरे सगळं झालं आणि इथे चटणीची तयारी पण तुम्हाला दाखवली. आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय.